आहे कृपया मंडळीचे वडील आपण वेळेकडे यावं आणि मंडळी मी आपल्याला विनंती करेन आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि संगीतातून 200च्या गीत गायन करून पहिलं करण्यानंतर आई वडील आपल्या प्रिय लेकराला घेऊन पुढे येते. मंडळीचे वडील कृपया आपण पुढे यावं. मंडळी आपण बसावत. मी पोथीचं वाचन करतो व काही प्रश्न या प्रिय मातापित्यांना विचारतो. ते येण्याप्रमाणे हे मूल देवाच्या भयात आणि शिक्षणात तुम्ही वाढवाल असे देवासमोर व या साक्षीदारांसमोर गंभीरपणे वचन देता काय? याच्यावर देवाचा हक्क आहे हे सुरुवातीपासून मनावर बिंबवून याला प्रभू येशू ख्रिस्त हाच आपला तारणारा आहे हे स्वीकारता यावे म्हणून तुम्ही मार्गदर्शन करण्याचं वचन देता काय? तुम्ही आईबाप तुम्हाला शक्य असेल तितके दैवी आणि योग्य प्रकारे जीवन जगून याच्यासमोर आदर्श ठेवण्याचे वचन देता काय? हे मूल देवाला त्याच्या सेवेसाठी आपण समर्पित करीत आहोत हे तुम्ही गंभीरपणे कबूल करता काय? तुम्ही ह्याच्याबरोबर व याच्यासाठी प्रार्थना कराल काय? पवित्र शास्त्रातील तत्वे व सत्ये तुम्ही याला शिकवाल काय? देवाचे पवित्र वचन वाचण्यास, प्रार्थना करण्यास आणि शुद्ध जीवन जगण्यास तुम्ही याला शिकवाल काय? तुमच्या जीवनात याला ख्रिस्त दिसावा म्हणून याच्यासमोर तुम्ही धार्मिक जीवन जगाल काय? तुम्हाला जितके शक्य असेल तितके करून तुमच्या कुवतीप्रमाणे व ज्ञानाप्रमाणे देवाच्या साह्याने याला प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती आणि त्यावरील विश्वास समजावा म्हणून तुम्ही सर्व काही कराल काय? बरं, या प्रिय बालकाचं नाव अब्राहम असं ठेवण्यात येत आहे. मंडळीस आपणा मी पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभं राहावं आणि वडील मंडळाने आपला उजवा जो हात आहे तो या प्रिय बाळकाकडे करावा. या बाळासाठी मी प्रार्थना करतो. माझ्या प्रार्थनेनंतर मंडळीने प्रभूची प्रार्थना करायची आहे. या बालकाला मी हातात घेऊन प्रार्थना करतो. हे दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की लेकरं हे तू दिलेलं धन आहे, तू दिलेली संपत्ती आहे. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या धनाची, आमच्या संपत्तीची जोपासना करतो त्याप्रमाणे देवबापा ही जोपासना करण्यासाठी प्रिय जांबिलसा परिवाराला आमचे बंधू नितीन, त्यांची प्रिय पत्नी व त्यांची प्रिय लेकरं, प्रिय देवबापा आज विधीपूर्वक सन्मानपूर्वक या बालकाला तुला अर्पण करीत असताना या बालकाचा तू स्वीकार कर व या आईवडिलांनी जी अभिवचनं दिलेली आहे ती अभिवचनं पूर्ण करण्यासाठी या मातापित्यांना तू सदैव आपली कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य पुरव. सोबतच या बालकाची वाढ तुझ्या भयात आणि तुझ्या ज्ञानात होऊ दे. परमेश्वराच्या कृपेत, परमेश्वराच्या भयात व मनुष्याच्या कृपेमध्ये या प्रिय बालकाची वाढ तू होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. वडील वर्ग हात खाली घेतील आणि मंडळी आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या अब्राहम, प्रिय बाळ, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने मी तुला देवाला समर्पण करतो. पवित्र आत्म्याच्या कृपाळू प्रभावाखाली तुझे बाल जीवन जोपासले जाओ व परिपक्व बनो. आपले गौरव करून घेण्यासाठी आणि सेवा करून घेण्यासाठी देव आपल्या राज्यात व सेवेत तुला लवकर पाचारण करून
आपल्या प्रभूच्या आगमनाची घटका जवळ आणो आणि आता आपल्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता या बालकाबरोबर, त्याच्या मातापित्यांबरोबर आणि येथे उपस्थित असलेले सर्व प्रियजन या सगळ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, कृपया आपण बसावे. वडील मंडळाचं मी आभार मानतो. वडील मंडळाचं मी आभार मानतो. आजच्या सकाळच्या उपासनेमध्ये आपण ज्यावर मनन करणार आहोत ते आहे कलसेकरास पत्र. कृपा करून आपण कलसेकरास पत्र हे पुस्तक काढूया. कलसेकरास पत्राच्या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे आपण आपलं लक्ष देत आहोत, परंतु पहिल्या अध्यायाच्या 18, 19 आणि 20व्या वचनाकडे आपण बघावं. कारण की कलसेकरास पत्र हे जे पत्र आहे ते फारच एका मोठ्या विश्वासाने संत पौलाने लिहिलेलं आहे. त्यासाठी आपण कलसेकरास पत्र पहिला अध्याय 18, 19, 20 आणि 21 ही वचनं कृपा करून बघा. खरं तर ही वचनं संपूर्ण पत्राचा एक गाभा म्हणावं किंवा किल्ली वचन म्हणावं असं आहे. जे थीम आहे ते या ठिकाणी आहे ते असं आहे: तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आदिमृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटते. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. आता बघा, या 18, 19, 20 या वचनामध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बघा, वचन काय म्हणतं की ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. थोडंसं खाली गेल्यानंतर असं लक्षात येतं की ख्रिस्त मृतातून प्रथम जन्मलेला आहे. तिसरी गोष्ट अशी दिसते की सर्वांमध्ये ख्रिस्ताला प्राधान्य आहे आणि समेट करण्यासाठी परमेश्वराच्या दृष्टीने ख्रिस्तच महत्त्वपूर्ण आहे किंवा मोलवान असा आहे. बघा, ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. जसं आपण बघतो की आजकाल हेल्मेट वापरण्याची सक्ती सगळीकडे केली जाते. का तर मोठा अपघात जरी झाला तरी तुमचं डोकं सुरक्षित राहावं, डोक्याला काही इजा होऊ नये. आमच्या संपूर्ण शरीराचं जे नियंत्रण आहे ते आमच्या मस्तकातून होत असतं किंवा मेंदू जो परमेश्वराने आम्हाला दिला, शहाणपण, सुबुद्धी, ज्ञान हे जे आम्हाला तेथून मिळतं. आमच्या जीवनाची संपूर्ण जी व्यवस्था आहे किंवा आमच्या शरीराची जी संपूर्ण व्यवस्था आहे, या संपूर्ण शरीराच्या व्यवस्थेला सांभाळण्याचं महत्वाचं काम हे आमच्या मस्तकाचं, केवळ आमच्या डोक्याचं असतं. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांचा समूह, जो तुम्ही आणि मी आहोत. ज्या ठिकाणी विश्वासणारे एकत्र जमतात त्या समूहाला मंडळी असं म्हटलं जातं. मंडळीला दुसऱ्या अर्थाने वधू असं सुद्धा म्हटलं जातं. काही विभागांमध्ये आपण जाल तर पत्नीला मंडळी म्हणून पण संबोधलं जातं. तर मंडळी ही परमेश्वराची वधू आहे. प्रत्येक विश्वासणारा परमेश्वराची वधू म्हणून त्याला सादर होणार आहे. मग आमच्या मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्यासाठी मृतातून प्रथम जन्मलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तोच केवळ योग्य आहे. कारण बघा, वचन 20 त्यामध्ये असं म्हटलंय की वधस्तंभावरील त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने ती शांती आम्हाला दिली. आज थोड्या वेळाने आपण पवित्र मेजासमोर जाणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची आठवण करणार आहोत आणि याचं स्मरण करत असताना देवाच्या दृष्टीने केवळ प्रभू येशू ख्रिस्तच योग्य आहे. कारण बघा, पुढील वचन, शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्याद्वारेच हा समेट होऊ शकतो आणि हा समेट आम्हाला होणार आहे.
ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, प्रतातून जन्मलेला आहे आणि त्याच्याद्वारे समेट सुद्धा आहे. तर मग आज आपली जबाबदारी मंडळीचा सभासद म्हणून आमच्या मस्तकाप्रती आहे. जसं आपण आपल्या मस्तकाला सांभाळतो, आपल्या डोक्याची निगा घेतो, काळजी घेतो, प्रवास करताना म्हणा किंवा इतर सर्व बाबतीमध्ये आपल्याला लागल्यानंतर आपण जखमा होतात बघतो, परंतु डोक्याला झालेली जी जखम आहे ती बघत असताना आपण फार काळजी घेतो. का? कारण आमचं मस्तक आहे आणि त्याच्यावरती आमचं संपूर्ण शरीर हे उभारलेलं आहे. आमच्या प्रिय मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्त आमचा मस्तक आहे, तर मग माझी जबाबदारी या मस्तकाप्रती जी आहे ती या कलसेकरास पत्रातून आपणासमोर मी सादर करतो. तत्पूर्वी कलसेकरास पत्र जे आहे ते तुखिक आणि अनेसिम या 2 तरुणांच्या हाती संत पौलाने पाठवलं. बघा, कलसेच्या 4थ्या अध्यायामध्ये जर आपण 7, 8 आणि 9 वचन वाचाल तर संत पौल तुरुंगामध्ये आहे. तुखिक आणि अनेसिम नावाचे 2 तरुण होते. हे तरुण भेटायला गेले पौलाला. पौलाची भेट झाली आणि पौलाच्या भेटीनंतर तो हे पत्र घेऊन ह्या 2 तरुणांना पाठवतो. आणि हे 2 तरुण मंडळीमध्ये येतात, म्हणजे कलसे या गावामध्ये येतात आणि कलसेच्या मंडळीला हे पत्र देतात. पहिला अध्याय जर तुम्ही बारकाईने वाचला तर लाउदिकियाची पण मंडळी आहे. लाउदिकियाची मंडळी पवित्र शास्त्रामध्ये नोंदलेली नाही आहे, परंतु तो म्हणतो की तुमच्याकडून हे पत्र वाचून झाल्यावर लाउदिकियाच्या मंडळीला पाठवा. याचा अर्थ संत पौल लोकांच्या संपर्कात होता. त्याने ह्या 2 तरुणांच्या हाती हे पत्र पाठवलं. आम्हाला तिमोथी आणि तीत यांच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये त्यांच्याबद्दल लिहिलेली पुस्तकं आठवतात आणि ती दिसून येतात, परंतु अनेसिम आणि सोबतच तुखिक नावाचे हे जे 2 तरुण आहे हे केवळ तरुण नाही आहे, तर मंडळीचे पुढारी आहेत. आणि काही अभ्यासक असं म्हणतात की कलसेची जी मंडळी आहे ती मंडळी ह्या 2 तरुणांनी स्थापन केली. आणि या मंडळीमध्ये जाऊन मंडळीचं जे सर्व अहवाल आहे ते जाऊन पौलाला तुरुंगामध्ये ते सांगत आहेत की पौल असं असं झालेलं आहे. आणि मग तो त्यांना एक आभाराचं पत्र पाठवतो आणि काही गोष्टींचा उहापोह संत पौल तुरुंगातून या 2 तरुणांच्या हाती पाठवून मंडळीसोबत बोलत आहे. हे जे पत्र आहे याला तुरुंगातील पत्र असं म्हटलंय. संत पौलाने 13 पत्र लिहिली. ती 13 पत्र येण्याप्रमाणे त्याने 6 पत्र जी लिहिली त्यांना प्रारंभीची पत्र म्हणतात. त्याच्यानंतर त्याने 4 पत्र लिहिली. ती 4 पत्र तुरुंगातली पत्र असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याने 3 पत्र लिहिली. ती 3 पत्र वैयक्तिक पत्र असं म्हणतात. जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहू शकतात की पौलाची 13 पत्र आहेत आणि त्या 13 पत्रापैकी पहिली जी 6 पुस्तकं आहेत त्यामध्ये रोमकरास पत्र, पहिले दुसरे करिंथकरास पत्र, गलतीकरास पत्र आणि पहिले दुसरे थेसलनिकाकरास पत्र, म्हणजे रोम, पहिले दुसरे करिंथ, पहिले दुसरे थेसलनिकाकरास पत्र आणि गलतीकरास पत्र. हे पत्र त्याने आरंभीच्या काळामध्ये लिहिले. नंतर त्याला तुरुंगवास झाला आणि तुरुंगवासामध्ये त्याने एफिस, फिल्पे, कलैसे आणि फिलिमोन, एफिस, फिल्पे, कलैसे आणि फिलिमोन हे 4 पत्र त्याने तुरुंगातून लिहिले. म्हणून ज्या वेळेला आपण नवीन करार वाचता त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही एफिसचं पुस्तक वाचता तेव्हा तुमच्या मनात लगेच यायला पाहिजे की पौल तुरुंगात आहे आणि ह्याने तुरुंगामधून हे पत्र लिहिलंय. ज्या वेळेला तुम्ही कलसेकरास पत्र वाचता त्यावेळेला लगेच मनात यायला पाहिजे की पौलाने तुरुंगातून हे लिहिलेलं आहे. आणि सोबतच फिल्पेकरास पत्र आणि फिलेमोनाला पत्र, हे पत्र ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला एक लक्षात ठेवा की लेखक जो आहे म्हणजे जो लिहिणारा आहे तो तुरुंगात आहे. तुरुंगामध्ये त्याची मनस्थिती किती खराब झालेली असेल, परिस्थिती किती वाईट झालेली असेल, तरी पण तो म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. तरी पण तो म्हणतो की निरंतर प्रार्थना करा. तरी पण तो एफिसकरास पत्रामध्ये म्हणतो की तुम्ही विश्वासाची शस्त्र सामग्री धारण करा. कितीतरी गोष्टी तो तुरुंगातून लिहितोय. आणि आता हे 2 तरुण त्याला भेटायला गेलेले आहेत. तुरुंगातून तो मंडळीला पत्र लिहितो. बरं, हे जे पत्र त्याने मंडळीला लिहिलेलं आहे तर तो प्रत्यक्ष या मंडळीत कधी गेला नव्हता. बघा 2ऱ्या अध्यायाचं पहिलं वचन, कारण तुम्हासाठी, लाउदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे. म्हणजे कलसेच्या मंडळीने पौलाला बघितलेलं नव्हतं. जरी बघितलं नव्हतं तरी प्रेम किती होतं बघा त्यांचं. देवाच्या सेवकाप्रती मंडळीचं असलेलं प्रेम आणि देवाच्या सेवकाची मंडळीप्रती असलेली जबाबदारी तो या ठिकाणी दाखवतोय. पहिल्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी मंडळीचा सेवक झालो. ह्यावरून आम्हाला हे दिसतं की मंडळीचं आणि पाळकाचं नातं किती सुंदर होतं. ह्यावरून हे दिसतं की अनेसिम नावाचे जे तरुण आहेत
तुखिक नावाचे जे तरुण आहे ते मंडळीसाठी किती उपयोगाचे आहे, की त्यांनी ही मंडळी वसवलेली आहे. आणि या मंडळीने अजून संत पौलाचं तोंड पाहिलेलं नाही आहे, तरी पण ही मंडळी पौलासाठी उत्सुक आहे, आनंदी आहे. बरं, ह्या सगळ्यांकडे बघत असता 4 अध्यायाचं 18वं वचन बघा. तो म्हणतो की मी स्वहस्ते लिहिलेला सलाम, मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम, मी बंधनात आहे याची आठवण ठेवा, तुम्हाबरोबर कृपा असो. शेवटल्या वचनात तो म्हणतो मी स्वहस्ते लिहिलेला. त्या काळामध्ये जे श्रीमंत लोक होते, अभ्यासक लोक होते, ते आपल्या सोबत एक रायटर ठेवायचे, लेखनिक सोबत ठेवायचे आणि ते बोलत जायचे आणि लिहिणारा लिहत जायचा. पौलासोबत लूक होता, वैद्य होता, परंतु अनेक वेळेला लुकानेही लिहायचं काम केलं. देमास पौलाबरोबर होता, देमास पण लेखनिक होता आणि लिहायचं काम करायचा. त्या काळामध्ये जे अभ्यासू लोक होते ते आपल्यासोबत एक रायटर नेहमी ठेवायचे आणि बोलत असताना लिहायचे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही 1 कोरिंथकरास पत्र वाचाल, 2 कोरिंथकरास वाचाल, थेसलनिका वाचाल, रोमकरास पत्र वाचाल, ते वाचत असताना बघा कुठं कुठं असं वाटतं की पौल एखादा मुद्दा विसरतो आणि परत त्या मुद्द्यावरती जातो. जसं ह्या पत्रामध्ये पण झालेलं आहे की तो बोलत असताना बघा 3 अध्यायामध्ये तो बोलत असताना आम्हाला स्वर्गीय गोष्टीविषयी सांगतो की स्वर्गीय गोष्टीकडे मन लावा, आणि लगेच खालच्या वचनांमध्ये तो आपल्या शरीराबद्दल सांगतो आणि परत 12व्या वचनापासून पवित्रतेबद्दल तो सांगतो. ह्याचा अर्थ तो बोलण्याच्या ओघामध्ये बोलत जायचा आणि लिहिणारा लिहायचा. परंतु या पत्रामध्ये त्याने तसं केलेलं नाही. त्याने म्हणतो की मी स्वहस्ते लिहिलेला सलाम. बघा काय सुंदर त्याचं नातं, की तुरुंगात आहे, कदाचित लेखनिक त्याच्याकडे नाही आहे आणि लेखनिक सोबत नसल्यामुळे त्याने स्वहस्ते लिहिलेला सलाम. ह्याच्याबद्दल आपण शेवटल्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. परंतु महत्वाचं हे आहे की पौलाचं मंडळीबद्दल असलेलं नातं. पण तो एक गोष्ट म्हणतोय की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. मग आज त्या मस्तकाच्या मेजासमोर आपण जाणार आहोत. ख्रिस्ताने आमची सहभागिता देवासमोर केली, या सहभागितेसाठी आम्ही जाणार आहोत. सोबतच 18 ते 20 वचन 1 अध्यायामध्ये म्हटलंय की त्याने रक्त सांडलं आणि त्याने जे वधस्तंभावरती आमच्यासाठी रक्त सांडलंय, ते रक्त सांडण्याची आपण आठवण करणार आहोत. ख्रिस्त आपल्या मंडळीचा मस्तक आहे. तर मंडळी, आपण जे करायचं आहे ते वचन आम्हाला स्पष्टपणे म्हणतं ते करायचंय. पहिली गोष्ट 1 अध्यायाचं 12वं वचन, ख्रिस्त आमचा मस्तक आहे म्हणून मंडळी तुम्ही काय करा, आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. जमलं तर आपल्या पवित्र शास्त्रामध्ये अंडरलाईन करू शकता किंवा हायलाईट करू शकता किंवा आपल्या ज्या नोंदी आहेत त्या ठिकाणी लिहू शकता. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे म्हणून मी येथून पुढे परमेश्वर पित्याची उपकार स्तुती करीन. आपल्या मस्तकाची आपण कशी काळजी घेतो? आपण हेल्मेट घालतो किंवा आपण रुमाल बांधतो, ऊन लागू नये म्हणून आपण कॅप घालतो का? कारण आपण मस्तकाची काळजी घेतो. तसं आमच्या ख्रिस्ती जीवनाची आणि आमच्या मंडळीची काळजी घेत असताना ख्रिस्त मस्तक आहे. मग ख्रिस्ताप्रती जगत असताना तुमचं आणि माझं पहिलं कर्तव्य आहे त्याची उपकार स्तुती करा. उपकार स्तुती करणं म्हणजे काय? की त्याच्यासाठी गीत गाणं, परमेश्वरासाठी प्रार्थना करणं. बरं, आपल्याला व्यस्त वेळ आहे का? किती व्यस्त वेळ आहे आपल्याला? खरं तर आम्ही सगळे व्यस्त आहोत, प्रत्येकाला कामं आहेत, ते नाकारता येत नाही. परंतु राजा दावीद जो संपूर्ण प्रजेचा राजा होता, राजा दावीद ज्याच्याकडे असंख्य सैन्य होतं, राजा दावीद ज्याला सगळी व्यवस्था करायची होती, त्याने 150 पैकी 73 स्तोत्र, म्हणजे काही मोशेची आली आणि काही आसाफांची आली, परंतु 73 स्तोत्र त्याने लिहिली. पवित्र ग्रंथ बायबलमध्ये 150 जे स्तोत्र आहे त्यापैकी 73 स्तोत्र हे एकट्या राजा दाविदाने लिहिली. याला कारण असं आहे की तो देवाची उपकार स्तुती करणारा होता. देवाची उपकार स्तुतीसाठी तुम्ही काय लिहिता का? देवाची उपकार स्तुती करण्यासाठी तुम्ही किती वेळ प्रार्थना करता? थोडंसं स्वतःचं परीक्षण करा की आम्ही ज्या वेळेला प्रार्थनेला बसतो त्यावेळेला मी, माझं, मला, माझी प्रिय लेकरं, माझी प्रिय नातवंड, हाच विचार आमच्या समोर असतो. आमच्या प्रार्थनेचं थोडंसं अवलोकन स्वतःहून करा. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे तर मंडळी तुम्ही काय केलं पाहिजे? तर मंडळी तुम्ही देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. देवाच्या उपकारांची स्तुती आज आम्ही किती कमी करत आहोत. प्रार्थना करणं, गीत गायन करणं, त्याच्यासाठी स्तोत्र रचणं, स्तोत्र गाणं, आज खूप सारी रचना कमी झालेली आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा 73 स्तोत्र लिहू शकतो, एक राजा असून.
प्रजेचा किती मोठा कामाचा व्याप त्याच्या मागे असेल, कितीतरी दररोजची कामं, दररोजचे युद्धाचे प्रसंग, कितीतरी गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतील, परंतु तरी तो वेळ काढतो आणि 73 स्तोत्र तो लिहितो. यावरून आम्हाला ह्याची जाणीव होते की देवाची उपकार स्तुती करायला आम्हाला बंधनं लागत नाही. देवाची उपकार स्तुती करायला आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. सिंहाच्या गुहेत जाण्यापर्यंत दानिएलाने प्रार्थना केली. का? कारण तो देवाची उपकार स्तुती करत होता. त्याला राहावलं जात नव्हतं. जरी त्याच्यावर बंधनं पडले होते तरी तो म्हणतो की मी दिवसातून 3दा माझ्या परमेश्वराची प्रार्थना करतो. याचा अर्थ मी दिवसातून 3दा देवाची उपकार स्तुती करतो आणि मी ती करेनच. मग ख्रिस्त आपल्या मंडळीचा मस्तक आहे, तर मंडळी आपण किती उपकार स्तुती करतो? वैयक्तिक रीतीने मी किती उपकार स्तुती करतो हा प्रश्न आपण आपल्या मनात घ्या. मी किती उपकार स्तुती करते हा प्रश्न आपल्या मनामध्ये घ्या. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि आपण त्याचे शरीर आहोत, तर मस्तकाप्रती तुमची आणि माझी पहिली जबाबदारी आहे, उपकार स्तुती करायला कमी पडू नका, आभार मानायला कधीच कमी पडू नका. दुसरी गोष्ट, 2 अध्यायाचं 2रं वचन. आज आपण बाहेर कुठे जाणार नाही, फक्त कलसेखरास पत्रच बघणार आहोत. 2 अध्यायाचं 2रं वचन. ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. यामध्ये 3ऱ्या ओळीमध्ये बघा, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे. दुसरं कर्तव्य मस्तकाप्रती मंडळीचं काय आहे? प्रेमाने एकमेकांशी बांधले जा. प्रेमाने एकमेकांशी बांधले जा असं जे संत पौल या ठिकाणी म्हणत आहे, तो याच्यासाठी म्हणत आहे की एकमेकांना उत्तेजन द्या. प्रेमाने एकमेकांशी बांधले जा म्हणजे काय करा? तुम्ही उत्तेजन द्या. कारण खालची जी वचनं वाचली, जसं आता ह्या 2ऱ्या वचनातच म्हटलेलं आहे की आम्हाला एकमेकांचं उत्तेजन द्यायचं आहे, प्रेमाने त्यांना सहानुभूती द्यायची आहे, एक संघ आणि एक दिलाचं आम्हाला व्हायचं आहे. मंडळी एक शरीर आहे आणि ज्या वेळेला शरीराचा एखादा अवयव दुखावला जातो, उदाहरणार्थ आपण चालत असताना आपल्या पायाला ठेच लागते, पण त्याच्या वेदना संपूर्ण शरीराला होतात. कालांतराने आपल्याला ताप येतो आणि आपल्याला ठसठसतं, पाय दुखतो. ठेच तर पायाला लागली आहे, ताप संपूर्ण शरीराला का आला? किंवा त्याच्या वेदना आमच्या संपूर्ण शरीराला का भोगायला लागल्या? का? कारण आपण एकमेकांना तसे जोडले गेलेले आहोत. सभासद म्हणून प्रीतीने आपण एकमेकांना जोडलं गेलं पाहिजे. देवाची प्रिय मंडळी म्हणून आपण एकत्र ज्या वेळेला जगतो त्यावेळेला आम्हाला आमचे विचार, आमच्या कामाची पद्धत ही प्रीतीची असली पाहिजे. एकमेकांसोबत आमचं नातं तेवढं प्रेमाचं बनलंच पाहिजे, कारण आपण ज्या वेळेला एक संघटित होतो त्यावेळेला आपण जोडले जातो. नवीन करार वाचत असताना आम्हाला अक्विला आणि प्रिस्किल्ला प्रेषितांची कृत्यामध्ये दिसतात, जे पौलाचे सहकारी होते. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये बघा, अक्विला आणि प्रिस्किल्ला ह्या पती पत्नीचं नाव सोबत जोडून आलेलं आहे. फक्त अक्विला असं आलं नाही किंवा प्रिस्किल्ला असं आलं नाही. ज्या ज्या वेळेला उल्लेख आला, माझ्या माहितीनुसार 3 वेळा त्यांचा उल्लेख आलेला आहे. 3ही वेळेला पती पत्नीचं नाव जोडून आलेलं होतं. का जोडून आलं होतं? कारण त्यांचं प्रीतीचं जे बंधन होतं ते एकमेकांशी बांधलं गेल्यासारखं होतं. तर मंडळी, तुम्ही आणि मी एकमेकांशी ते बांधलं जायलाच पाहिजे. आमची मनं बांधली गेलीच पाहिजे, आमचे विचार एकमेकांशी जुळलेच पाहिजे, आमच्या कामाच्या पद्धती एकमेकांसंगती जुळल्याच पाहिजे. मंडळीचा मस्तक ख्रिस्त आहे. मंडळीसाठी ख्रिस्ताने रक्त सुद्धा सांडलेलं आहे. देवाच्या दृष्टीने समेट करायला ख्रिस्तच योग्य होता, मग तो आमचा मस्तक आहे. तर मंडळी, आज आपण त्या प्रीतीच्या बंधनाने बांधलेलं आहोत का? आमचं आणि देवाचं नातं तेवढं प्रीतीचं झालंच पाहिजे. थोडंसं अजून पुढे जाऊ. 3री गोष्ट, 2 अध्यायाचं 4 आणि 8वं वचन. लागवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो, कारण जरी मी देहाने दूर आहे. बरं, पुढचं वचन आहे, परंतु मी 4थं वचन वाचतो. पहिलं आपण बघितलं की मस्तकाप्रती तुमची आणि माझी जबाबदारी उपकार स्तुती करण्याची. दुसरं आहे एकमेकांशी बांधलं जाण्याची. आणि जर जमलं तर या ठिकाणी आपण अंडरलाईन करू शकता की लागवी भाषणाने भुलवले जाऊ नका. आज मंडळीला सगळ्यात जास्त धोका जो आहे तो लाघवी भाषणाचा आहे. लाघवी हा जो मराठी शब्द आहे त्याचा अर्थ होतो सूत्रबद्ध पद्धतीने, बुद्धसूद पद्धतीने केलेलं भाषण म्हणजे लाघवी भाषण. म्हणजे तुमच्याकडे जो कोणी भुलवणारा येईल तो मुद्देसूद बोलेल. तुम्हाला विश्वासापासून भुलवणारा जो येईल
तो तुम्हाला पटवून देईल की मी सुद्धा बायबलमधूनच बोलतोय, मी सुद्धा वचनातूनच बोलतोय. परंतु वचन काय म्हणतं की तुम्ही भुलवले जाऊ नका आणि त्याच्यासाठी आपण सावध असा. लागवी भाषणाने, बरं हे लागवी भाषण कसं असतं? वचन 8 मध्ये सांगितलंय कसं असतं. ख्रिस्ताप्रमाणे नसतं, ते माणसांच्या संप्रदायाप्रमाणे असतं, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असतं, जगाच्या तत्वज्ञानाप्रमाणे असतं, जगाच्या ज्या पोकळ भूलथापा आहेत त्यांच्याप्रमाणे असतं. आणि मग शेवटला भाग, ह्याच्या योगे तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. हे जे भुलवणारे येतात ते काय करतात? ताब्यामध्ये ठेवतात. ताब्यात ठेवतो आपण कोणाला? ताब्यामध्ये ठेवतो, नियंत्रणात ठेवतात. मग आजकाल अशा ज्या गोष्टी आमच्या अवतीभोवतीला घडत आहेत त्या का घडतात? कारण की ताब्यामध्ये, कारण की आम्हाला भुलवलं गेलेलं आहे, भुरळ घातलेली आहे. आज विश्वासणाऱ्यांना, मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला वचनाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र दररोज वाचणं गरजेचं आहे. म्हणजे पोकळ भूलथापा देणारे लोक तुम्हाला फसवू शकणार नाही. आज जगामध्ये कितीतरी पंथ उदयास आलेले आहे. मी थोडंसं वाचन केलं तर 40 पंथ आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, जे वेगवेगळे शिक्षण देतात. आपण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैकत्वाला मानतो, परंतु याला सोडूनही अजून धर्मग्रंथ आहेत, याला सोडूनही धर्मसिद्धांत आहेत, याला सोडूनही वेगवेगळी शिकवण आहे आणि याला सोडूनही प्रॅक्टिस करणारे लोक आज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. मग असं असताना मंडळी, आपला मस्तक ख्रिस्त आहे. तर मंडळी, तुम्ही कधीच भुलवले जाऊ नका आणि लागवी भाषणाला कधीच बळी पडू नका. संत पौल आम्हाला फार गंभीरपणे इशारा देत आहे. विश्वासापासून आपण कधीच बहकू नका. फुटी, अडखळणं ही पाडण्याचा सैतान प्रयत्न करेन. लागवी भाषणाने तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करेल, परंतु येशू ख्रिस्तापासून कधीच भुलवले जाऊ नका. ख्रिस्त तुमचा मस्तक आहे, त्या मस्तकाला कधीच सोडू नका. पुढची गोष्ट, 7वं वचन 2ऱ्या अध्यायाचं. त्याच्यामध्ये मुळावले, रचले जात असलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे भाव. मस्तकाप्रती आपली जबाबदारी काय आहे? मुळावलं जा, रचलं जा, विश्वासात दृढ व्हा आणि निरंतर उपकार स्तुती करा. संत पौलाच्या लिखाणामध्ये आम्हाला हे दिसतं की त्याला वनस्पतीशास्त्र माहिती होतं, सोबतच त्याच्या लिखाणामध्ये आम्हाला वास्तुविद्या त्याला माहिती होती असंही दिसून येतं. कारण की मुळावलं जाणं हे वनस्पतीशी संबंधित आहे आणि रचलं जाणं हे बांधकामाशी संबंधित आहे. संत पौल हा विद्वान होता. गमलिएलाच्या चरणापाशी बसून त्याने अभ्यास केलेला होता. शास्त्रग्रंथांचं पठण त्याला होतं. यावरून त्याचं हे दिसतं की वनस्पतीच्या या माध्यमातूनही तो शिकवतो, तो बांधकामाच्या माध्यमातूनही शिकवतो. याचा अर्थ आमच्याकडे देवाचं जे वचन येतं ते ऐकण्यासाठी आमची रचना झाडासारखी असली पाहिजे. मुळं जर मजबूत नसले तर काय होतं? झाड पडतं. वारा येतो, वादळ येतं आणि झाड पडतं. याचा अर्थ तुमचा आणि माझा विश्वास जर मजबूत नसला तर सैतान येतो, मोह घालतो आणि आम्हाला पाडतो. आज अनेक विश्वासणारे विश्वासातून का पडतायत? अनेक विश्वासणाऱ्यांना सैतान का भूल घालतोय? का ते विश्वासापासून मागे जात आहेत? एकच कारण आहे, ते मुळावले गेलेले नाही आहे, ते ख्रिस्तामध्ये रचले गेलेले नाही आहे, ते विश्वासामध्ये दृढ झालेले नाही आहे. मग प्रियांनो, तुमचा आणि माझा मस्तक ख्रिस्त आहे, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये मुळावले जा. झाडाप्रमाणे तुमची मुळं जमिनीत जाऊ द्या. तुमचा जो विश्वास आहे तो दिवसेंदिवस वचन वाचण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये असू द्या आणि इतकं मुळावलं जा की कितीही संकट आयुष्यामध्ये आलं तरी त्या विश्वासापासून आपण बहकणार नाही. योबावर कमी संकट आलेत का? खूप संकट आले योबावर. जमलं तर आज दुपारी योबाचं पुस्तक वाचून बघा आपल्या निवांत वेळामध्ये. परंतु तो विश्वासापासून बहकला का? नाही, कारण त्याने आपली मुळं परमेश्वरामध्ये खच्चरवली होती. जी 12 शिष्य आम्हाला वाचायला मिळतात त्यापैकी योहान, ज्याने प्रगटीकरण लिहिलं, तो नैसर्गिकरित्या मेला, परंतु बाकीच्यांचं मरण कसं झालं? तलवारीने, दगडमार करून, पळवून, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेऊन, भाला भोसकून. साधारण मरण कोणाचं झालं नाही, सर्व शहीद झाले. मग इतके ते होते, शहीद होण्यापर्यंत त्यांनी केलं काय? त्यांनी देवावरचा विश्वास सोडला का? ते मुळावलेले होते. आज ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, तर मंडळीतल्या प्रत्येक सभासदाने वचनात इतकं मुळावलं जा, वचनामध्ये इतकं रचलं जा आणि इतकं दृढ व्हा की आम्हाला कधीच त्यापासून बाहेर निघता येणार नाही.
पुढे अजून एक गोष्ट आम्हाला करायची आहे, 2 अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये आहे ती. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावस्या किंवा शाब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय घेऊ देऊ नका. आता हे मी जे शब्द सांगत आहे आपण अंडरलाईन करत गेलात तर आपल्याला कलसेखरास पत्र तोंडपाठ होऊन जाईल. आता बघा, या ठिकाणी जे शब्द वापरले ते ख्रिस्ती लोक करतात का? खाणं पिणं, सण पाळणं, अमावस्या, शब्बात. अमावस्या ख्रिस्ती लोक पाळतात का? गंभीर प्रश्न आहे. मग नाही पाळत तर मग हा शब्द इथं कशाला आला? खऱ्या रीतीने पवित्र शास्त्राचं ज्या वेळेला भाषांतर झालं त्यावेळेला भाषांतर करताना दुसरा शब्द आठवला नाही म्हणून त्यांनी तो अमावस्या हा शब्द टाकला. याचं थोडंसं बारीक वाचन केल्यानंतर असं लक्षात आलं की जो मूळ ग्रीक आणि हिब्रू भाषेतून शब्द आला, म्हणजे जो संत पौलाला खऱ्या रीतीने सांगायचा होता, तो होता न्यूमोनिया. न्यूमोनिया हा शब्द त्याला सांगायचा होता. आणि न्यूमोनिया या शब्दाचा जो अर्थ आहे तो असा होतो की जो हेमास नावाचा देव होता त्याच्या अनुषंगाने हा शब्द वापरलेला आहे. भाषांतर या ठिकाणी मराठीमध्ये चंद्र असं आलंय. न्यूमोनिया हा शब्द त्या ठिकाणी पाहिजे होता, त्याचा चंद्र मराठीमध्ये भाषांतर आला पाहिजे होता. महिन्याचा पहिला चंद्र किंवा महिन्यामध्ये पहिला चंद्र दिसतो ती वेळ म्हणजे न्यूमोनिया. काही विश्वासणारे चंद्रदर्शन असं म्हणतात. हेमरा हा शब्द म्हणजे प्रोटोजेनेस आणि एबेरोथ नावाचे जे ग्रीक दैवत होते त्यापैकी एबोरस आणि निक्स यांची मुलगी म्हणजे निमोरिया. ही जो शब्द या ठिकाणी वापरला तो एबोरेस आणि निक्स नावाचे दैवत होते. त्यांची मुलगी जी होती तिचं नाव होतं निमोनिया. आणि निमोनियाची आराधना करणारे लोक जे होते ते या ठिकाणी होते, म्हणजे कलेसेच्या मंडळीत. अभ्यासासाठी आपल्याला विषय देतोय, अभ्यास करून बघा. ग्रीक दैवतांचा अभ्यास जर तुम्ही कराल तर हेमेरिया याचा अभ्यास करा. हेमेरिया हे जे दैवत आहे यालाच चंद्र दैवत असं म्हटलेलं आहे, चंद्राची उपासना करणारे. तर हे लोक चंद्राची उपासना करणारे होते, म्हणजे मंडळीला संत पौल म्हणत आहे की तुम्ही तशी उपासना करू नका. अमावस्या पाळणे म्हणजे त्या चंद्राची उपासना करणे. मंडळीमध्ये तसे लोक होते जे सण पाळत होते, अमावस्या पाळत होते. कलसेच्या मंडळीत ते लोक तसे करत होते. वास्तविक या ठिकाणी चंद्र दैवतेची उपासना हा शब्द पाहिजे होता, परंतु जे आपले भाषांतर करते, जे वडील प्रियजन होते, गेली 2000 वर्ष आपल्याकडे ह्या सर्व भाषांतराच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या होत आल्या त्यापैकी भाषांतरकर्त्यांनी सरळ सरळ अमावस्या हा शब्द लिहून टाकला, परंतु तो त्या ठिकाणी नाही आहे. त्या ठिकाणी चंद्र दैवता म्हणजे न्यूमोनिया या दैवतेचं त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि हेरास हा जो दैवत आहे त्याचं वाचन तुम्ही निवांत वेळेमध्ये करा. सांगायचं तात्पर्य हे आहे की आजही विश्वासणारे अशा गोष्टींच्या मागे लागतात. ख्रिस्त तुमचा आणि माझ्या मंडळीचा मस्तक आहे, तर कधीच असे सण किंवा हे जे अमावस्या पाळणे ह्या गोष्टी करू नका. निर्मात्याची उपासना करा, निर्मितीची करू नका. एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घ्या. एक त्रिकोण आपल्या डोळ्यासमोर ठेवा, किंवा जर आपण लिहत असाल तर एक त्रिकोण आपण ड्रॉ करा आणि त्या त्रिकोणामध्ये आडव्या रेघा टाका. सगळ्यात खालच्या जमिनीच्या भागावरती आपण दगड, खनिज असं लिहा. थोडंसं त्याच्यावरती वनस्पती, प्राणी. थोडंसं वरच्या रेषेवरती आपण असं लिहा की मनुष्य, प्राणी. थोडंसं वरती अंतराळ आणि आकाशातील सूर्यचंद्र तारे. थोडंसं त्याच्यावरती असं लिहा की अंतराळ. आणि या सगळ्यांमध्ये देव कुठं आहे ते बघा. त्रिकोणाचा जो वरचा शेंडा आहे त्या ठिकाणी परमेश्वर असा शब्द लिहा. परमेश्वर निर्माता आहे, तो निर्मिती नाही. आणि आज लोकांचं चुकतंय काय की ते निर्मात्याची उपासना करत नाही, निर्मितीची करतात. म्हणून खनिजांची, पर्वतांची उपासना केली जाते, वनस्पतींची उपासना केली जाते, झाडांची उपासना केली जाते, मनुष्याची उपासना केली जाते, प्राण्यांची उपासना केली जाते. मनुष्य देवाला शोधण्यासाठी निघाला की देव कुठं आहे. मनुष्य ह्या त्रिकोणामध्ये देवाला शोधतोय. अंतराळामध्ये, ग्रहताऱ्यांमध्ये सूर्यचंद्रांची उपासना करून त्याला असं वाटतं की हे दैवत आहेत. परंतु प्रियांनो, सृष्टीचा निर्माण करता ह्या त्रिकोणाच्या वरती आहे, म्हणजे आमचा परमेश्वर पिता आहे.
तो निर्मिती नाही, तो निर्माता आहे. आणि निर्मितीने निर्मात्याची उपासना करावी, निर्मितीची नाही. आज आपण कोणाची उपासना करतोय? ख्रिस्त जो निर्माणकर्त्याचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त त्याची. प्रियानो, हा मुद्दा समजून घ्या, फार गरजेचा आहे की आम्ही ह्या गोष्टी का पाळत नाही, आम्ही ह्यांची उपासना का करत नाही. कारण आम्ही ज्याने निर्माण केलं त्याची उपासना करतो, जी निर्मिती आहे तिची उपासना करत नाही. ज्याने घडवलं, ज्याने बनवलं त्याची उपासना करणारे आपण आहोत. जे घडलं, जे बनलं त्याची उपासना आपण करत नाही. आणि म्हणूनच आपल्या समोर कसल्याही प्रकारची मूर्तीपूजा आपण करत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्याच्याविषयी कोणाला तुमचा निर्णय घेऊ देऊ नका, असं पौल म्हणतो. बघा 16व वचन, कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. लोक तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की हा दिवस चांगला आहे, ही रात्र चांगली आहे, ह्या चंद्रदर्शनाच्या दिवशी असं होईल, ह्या सूर्यदर्शनाच्या दिवशी असं होईल. प्रियांनो, त्यांच्या नादी जाऊ नका. आपला मस्तक ख्रिस्त आहे, तर अशा गोष्टी पाळू नका आणि त्याची प्रॅक्टिस कधीच करू नका. पुढचा मुद्दा 16 वचन, खाण्यापिण्याविषयी आपला निर्णय करू देऊ नका. आता काय खावं, काय खाऊ नये याचं ज्ञान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, परंतु प्रार्थना करून, उपकार स्तुती करून खावं. करिंथच्या मंडळीमध्ये हा प्रश्न आला होता की काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. मग या करिंथच्या मंडळीला पत्र लिहिण्यात आलं की गळा दाबून मारलेले प्राणी आपण खाऊ नये आणि मांस रक्तासोबत खाऊ नये. करिंथचं तुम्ही पत्र वाचा, तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल. पुढचा मुद्दा 3ऱ्या अध्यायाचं 2रं वचन, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. म्हणून ख्रिस्ताबरोबर उठवला गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. 2रं वचन इथंही अंडरलाईन करा. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, म्हणून मंडळी तुम्ही वरील गोष्टीकडे मन लावा. वरील गोष्टी म्हणजे स्वर्गाच्या गोष्टी. वरील गोष्टी म्हणजे स्वर्गामध्ये आमचा देव आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष लावा. या जगिक ज्या गोष्टी आहेत त्या जगामध्ये संपून जातील. पैसा, अडका, धन, दौलत, सौंदर्य हे या जगामध्ये संपून जाईल आणि या जगातल्या गोष्टीकडे लक्ष लावण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपलं लक्ष वरती स्वर्गीय गोष्टीकडे लावा. 3ऱ्या अध्यायाचं 5 ते 11 वचन बघा. आता त्या ठिकाणी फार मोठी यादीच सांगितलेली आहे. 5 ते 11 वचनामध्ये जे सारांश आहे तो असा आहे की आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवा. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, तर मंडळी तुम्ही आणि मी शरीरावर नियंत्रण ठेवा. कसं ठेवायचं आहे, तर ह्या गोष्टीपासून सावध राहा. जारकर्म, अंगळबनपणा, कामवासना, कुवासना, लोभ, मूर्तीपूजा ह्यांना म्हणावं, त्याच्यापासून सावध राहा. आणि देवाचा कोप होतो बरं का ह्या गोष्टी करणाऱ्या लोकांवर. आता जारकर्माविषयी किंवा अमंगळपणा, कामवासना, कुवासना याचं स्पष्टीकरण आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि असं करणं सोबतच खाली जर आपण आला तर क्रोध करणं, संताप करणं, दुष्टपणा, निंदा, मुखाने शिवीगाळ करणं हे सुद्धा आपल्यामध्ये नसावं. ख्रिस्त आपल्या मंडळीचा मस्तक आहे, तर आपल्या मंडळीतल्या सभासदांमध्ये क्रोध किंवा संताप नसावा. सभासदांमध्ये दुष्टपणा आणि निंदा नसावी. लबाडी आपल्यामध्ये बिलकुल नसावी. अजून जर आपण खाली आला तर आपल्याला खाली वचनांमध्ये 12व्या वचनापासून पुढे दिसतं, आम्हाला लीनता असावी, नम्रता असावी, सौम्यता असावी, ममतायुक्त हृदय असावं, सहनशीलता आमच्यामध्ये असावी, एकमेकांचं सहन करावं आणि एकमेकांना क्षमा करावी. आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवा. पुढे 3ऱ्या अध्यायाचं 12वं वचन आम्हाला सहनशीलता धारण करायला लावतं. पुढं 18व्या वचनापासून 4थ्या अध्यायाचं 1लं वचन बघा. आता 18वाचं वचन आहे 3ऱ्या अध्यायाचा, आपलं गृहजीवन चांगलं ठेवा. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, म्हणून पतींनो आपल्या पत्नीवर प्रीती करा. 18वं वचन म्हणतं की स्त्रियांनी पतीच्या अधीन असा. 20वं वचन म्हणतं की मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत राहा. 21वं वचन म्हणतं बापांनो आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. 22वं वचन म्हणतं दासांनो तोंड पाहून वागू नका. आणि 4थ्या अध्यायाचं 1लं वचन म्हणतं दासांनो, धन्यांनो दासांबरोबर तुम्ही निष्ठुरतेने वागू नका. बघा, ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम चांगला असावा. पती पत्नी प्रीतीचं आणि आदराचं नातं असावं आणि मुलांनी आपल्या आईवडिलांचा मान सन्मान करावा. आईबापांनी मुलांना चिरडीस आणू नये. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे प्रियांनो, तर आपल्याला हा गंभीर इशारा आहे की माझ्या घरामध्ये पती म्हणून माझी जबाबदारी, माझ्या घरात पत्नी म्हणून माझी जबाबदारी.
माझ्या घरात लेकरं म्हणून माझी जबाबदारी, मी चिरडीस आणणार नाही. मी माझ्या आईवडिलांचा मान करेन. पती पत्नी एकमेकांची प्रीती करतील आणि एकमेकांचा आदर करतील. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे म्हणून तुम्ही हे करा. पुढे अजून थोडंसं जा. 4 अध्यायाचं 2 वचन, प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागरूक राहा. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे म्हणून प्रार्थनेमध्ये जागरूक राहा. प्रार्थना करण्यामध्ये कधी आळस करू नका. प्रार्थना करताना झोप लागते तर आपण उठा, पायी फिरा, पायी फिरून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करा. आपल्या खोलीमध्ये जा, दार लावून घ्या आणि मग प्रार्थना करा. गुप्तदर्शी पिता तुम्हाला उत्तर देईल असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं. शेवटला मुद्दा 4 अध्यायाच्या 7व्या वचनात आहे. आता तुखिक ह्याच्या हाती हे पत्र पाठवलेलं आहे असं मी आधीच सांगितलं. 9व्या वचनामध्ये अनेसिम दिसतो, त्याच्या हाती हे पत्र पाठवलेलं आहे. जर तुम्ही 18व्या वचनापर्यंत वाचत गेले तर काही तरुणांची नावं आहे. त्याच्यामध्ये अरिस्तार्क, मार्क, युस्त, एपप्रास, लूक, देमास, नुफा, अख्रिपा आणि त्यांच्या घरी जमणारी मंडळी, या सगळ्यांना तो सलाम सांगतो. बघा, एक शब्द फार विशेष या ठिकाणी आला आहे. 3 ते 4 वेळेला आलेला आहे. सलाम तो सांगतो या सगळ्या लोकांना. संत पौल मंडळीतल्या सभासदांना नावानिशी सलाम सांगतोय की ज्या सभासदांना त्याने कधी तोंडही पाहिलेलं नाही आहे. आणि तो सगळ्यांना म्हणतोय की तुम्हाला सलाम असो. बघा, वचन 11 तो म्हणतो की युस्त म्हटलेला येशू तुम्हाला सलाम सांगतो. म्हणजे इकडचे लोक जे तुरुंगामध्ये त्याच्या भेटीला होते ते लोक मंडळीतल्या लोकांना सलाम सांगता. आणि शेवटल्या वचनामध्ये बघा, 15व्या वचनात तो पुन्हा सलाम सांगतो. आणि शेवटी मग पुढं 18व्या वचनामध्ये तो पुन्हा मंडळीला सलाम सांगतो. प्रियांनो, सलाम करण्यासाठी आपल्यामध्ये उत्सुकता असली पाहिजे. पौल तुरुंगात आहे तरी मंडळीतल्या प्रत्येक सभासदाचं नाव घेऊन सलाम करत आहे. पूर्ण अध्याय नीट वाचा. प्रत्येकाचं नाव घेऊन तो सलाम करत आहे. युस्तच्या घरी जमलेली जी मंडळी आहे, नुफाच्या घरी जमणारी जी मंडळी आहे, त्या मंडळीतल्या लोकांना घेऊन तो सलाम करत आहे. सलाम करत असताना फक्त सलाम असं ग्रीटिंग नाही आहे. त्याच्या मागे भावना आहेत, त्याच्या मागे प्रेम आहे. सलाम म्हणजे शालोम, माझी शांती तुम्हास लाभो. आपल्याकडे असलेली शांती आपण एकमेकांना द्या. आणि म्हणून ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे म्हणून सलाम करायला कधी कानकुच करू नका. एकमेकांना आपण सलाम केलाच पाहिजे. सलामच्या द्वारे आपण आपलं शांती एकमेकांना देत असतो. पुन्हा 1 अध्यायाचं 18 ते 20 वचन बघा. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. मग या मस्तकाप्रती तुमची आणि माझी जबाबदारी जी आहे ते 1 अध्यायाचं 12 वचन, उपकार स्तुती करा, एकमेकांशी बांधले जा, लागवी भाषणाने कधीच भुलवले जाऊ नका, मुळावले जा, रचले जा, निरंतर उपकार स्तुती करा. खाणं पिणं आणि सण पाळणं ह्याच्याविषयी तुमचा न्याय कोणाला करू देऊ नका. स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष लावा. आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवा. लीनता धारण करा. कौटुंबिक जीवन चांगलं ठेवा. प्रार्थना करण्यात तत्पर असा आणि नेहमी सलाम करत राहा. ह्या गोष्टी मंडळीचा मस्तक म्हणून ख्रिस्ताप्रती तुम्हाला आणि मला करायच्या आहे. देव करो ह्याचा सराव करण्यासाठी व ऐकलेल्या वचनासाठी जीवन जगण्यास देव तुम्हाला शक्ती देव. प्रार्थना करू. दयाळू परमेश्वर पित्या, संत पौल जो मंडळीवर इतकं प्रेम करतो आणि परमेश्वरा तू आमच्या मंडळीवर प्रेम करतो आणि आमच्यासाठी तू येशू ख्रिस्ताला पाठवलं. त्याने वधस्तंभावरती आपला प्राण दिला, आमच्यासाठी रक्त सांडलं आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज तुझ्या चरणापाशी नव्याने आम्ही येतो. प्रिय देव बापा, आम्हाला कोणी भुलवू नये, आम्ही कोणाच्या ताब्यात जाऊ नये. आम्ही निरंतर उपकार स्तुती करावी. आमचं कौटुंबिक जीवन तुला आवडणारं असावं. सोबतच देवबापा, जसं पौलाने स्वहस्ते सलाम असं म्हटलं आहे तसं देवबापा आमची शांती आम्ही एकमेकांना द्यावी. तुझी कृपा आम्हाला दे. आता आम्ही पवित्र मेजासमोर जाऊ. आमचं सहाय्य करता हो. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. ज्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा झालेला आहे ते हा विधी घेऊ शकतात आणि जे नित्य प्रभू भोजन विधी घेतात आपणाला या विधीचं आमंत्रण आहे. विधीचं वाटप करण्यासाठी मी वडील वर्गाला विनंती करतो, कृपा करून वडील वर्ग आपण पुढे या व क्वायर गीत गायन करेल. हे गीत आपण गात असताना मेजासमोर येऊया. आपण आपल्या मनाची तयारी करीत मेजासमोर येऊ. वडील मंडळी या वेळेला पुढे मेजाकडे येतील आणि ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, जे नित्य प्रभू भोजन विधी घेतात, आपणाला ह्याचं आमंत्रण आहे. क्वायर गीत गायन करेल आणि वडील मंडळ पुढे येईल.
निराधार आलो तसा आपण पवित्र शास्त्रातून 1 कोरिंथियाचा 11वा अध्याय काढूया. आपण नित्य ह्याचं वाचन करीत आहोत. आजच्या प्रभुभोजनाच्या दिनी आपण 1 कोरिंथ 11व्या अध्यायाचं 23व्या वचनापासून पुढे वाचन करणार आहोत. आपण आपल्या पवित्र शास्त्रात पाहावं, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. प्रियजन हो, आताच आपण ऐकलं की ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे आणि ख्रिस्ताने आम्हासाठी रक्त सांडवलेलं आहे. ख्रिस्ताने आम्हासाठी रक्त सांडवलं आणि ते रक्त हे आमच्यासाठी नवीन कराराचं प्रतीक आहे आणि ते रक्त अनेकांच्या पापांच्या खंडणीसाठी ओतीलं गेलेलं आहे. ख्रिस्ताने आपल्या शरीराला आम्हासाठी मोडलं आणि त्याचं शरीर आम्हासाठी मोडलं. हे आम्ही ज्या वेळेला शास्त्रभाग वाचतो, विशेषतः यशयाचा 53वा अध्याय, आणि ज्या वेळेला आम्ही 4ही शुभवर्तमानांच्या शेवटी वाचन करतो, आम्हाला हे दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी कसा वधला गेला, खिळला गेला. अतिशय क्रूर असं मरण त्याला वधस्तंभावरती टांगण्यात आलं. परंतु आमचा प्रभू मृतातून पुनरुत्थित झाला व तो मरणातून पुन्हा उठला. परंतु प्रियांनो, त्याने आमच्यासाठी निंदा सहन केली, अपमान सहन केला, वधस्तंभावरती आपला प्राण दिला. ते करणं गरजेचं होतं, कारण ते केल्याशिवाय आमच्या पातकांची आम्हाला सुटका नव्हती. त्याने आम्हासाठी अर्पण केलं. त्याच्या समर्पणाची आज पुन्हा एक वार आठवण करूया. वचन म्हणतं की माझ्या स्मरणात हे करा, आणि ही एक घोषणा आहे. बघा वचन 26, तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. घोषणा ही बारीक आवाजात केली जात नाही. घोषणा देणारा फार मोठ्या आवाजात घोषणा देतो, फार जोरजोरात घोषणा देतो. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची, त्याच्या पुनरुत्थानाची घोषणा आमच्या जीवनातून दररोज झाली पाहिजे, दररोज आमच्या शब्दातून झाली पाहिजे आणि दररोज आमच्या जीवनातून झाली पाहिजे. आज आपण मेजासमोर येत आहोत आणि मेजासमोर येत असताना त्याच्या मरणाची, पुनरुत्थानाची पुन्हा एक वार घोषणा करूया. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली. आपल्यामध्ये मंडळीचे वडील रेव्हरंड विश्वास पाडवी आहेत. मी आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे येऊन भाकरीसाठी आशीर्वाद मागावात. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, या पवित्र वारी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो.
पुन्हा एक वार प्रभुदेवापा मंडळीला तू ही संधी दिलीस की आम्ही तुझ्या स्मरणार्थ जे काही तू आमच्यासाठी केलंस त्याची आठवण करावी, त्याचं स्मरण करावं आणि प्रभुदेवापा खरोखर पाप, शाप आणि सार्वकालिक मरणदंड यापासून तू आमची सुटका केलीस. म्हणून आम्ही हा प्रसंग, हा विधी आनंदाने आणि सालस्मरणाने साजरा करावा, आनंद घोषित करावा. म्हणून प्रभुदेवापा तू आम्हाला ही वेळ दिलीस. आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या भाकरीचं सेवन करत असताना आम्हा प्रत्येकाला पुन्हा एकदा प्रभू त्या पवित्र विधीचं स्मरण होऊ दे आणि आमच्या जीवनामध्ये प्रभू जी मुक्तता तू दिलेली आहेस, जी सुटका तू दिलेली आहेस, त्याची जाहीरपणे घोषणा करण्यासाठी लागणारं सामर्थ्य आणि बळ तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि शोककाळ स्मरण करून ती मोडली आणि त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. क्वायर पुढील गीत गायन करेत व आपल्याला भाकर वाटप करण्यात येईल. विजय संगीत गीत नंबर 301 यावेळेस आपण काढणार आहोत.
भाकर मिळाली सर्वांना. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, शोककार्स करून ती मोडली आणि शिष्यांना आपसात वाटून म्हटले की तुम्हासाठी मोडिले जात आहे ते हे माझे शरीर आहे. जितक्यांदा तुम्ही भाकर खाता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करीता. त्याचे सेवक या नात्याने ही भाकर आम्ही तुम्हास देतो, त्याच्या स्मरणात आपण ह्याचं सेवन करूया. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, हिशोबकाळ स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. आपल्या मंडळीचे सचिव श्री पी डी लवणे यांना मी विनंती करतो आपण प्याल्यावर आशीर्वाद मागावा. पवित्र वचन माझ्या बापासाठी, आमच्या बापासाठी तू वधस्तंभ स्वीकारला देवा आणि आम्हाला तू शांती दिली, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, तुझे लेकरं होण्याचा अधिकार दिला देवा. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो, ती स्तुती करतो. पवित्र परमेश्वरा हा प्याला आशीर्वादित कर. हा आमच्या जीवनासाठी पवित्र परमेश्वरा खूप आशीर्वादित होऊ दे देवा. आणि पुढील जीवनासाठी पवित्र परमेश्वरा पुढील वाटचाल करत असताना पवित्र परमेश्वरा तुझ्या मार्गावरती आणि तुझ्या कृपेच्या दयेच्या छायेखाली आम्ही सतत चालावं म्हणून पवित्र परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित कर. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू आई. आमेन. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, हिशोबकाळ स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. क्वायरला विनंती करतो पुढील गीत आपण गावं व प्याल्याचं वाटप होईल. सोबतच जे ऑनलाईन बघत आहात आपण देखील याप्रमाणे विधी घ्यावा. विजय संगीत गीत नंबर 300 ह्यावेळेस आपण काढू. मैं आता हूँ तेरे पास, प्रभु यीशु प्यारे मसीह.
सर्वांना प्याले मिळाले का? मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, ईशोपकार स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी करून म्हटले, तुम्हासाठी ओतिले जात आहे ते हे नवीन कराराचे रक्त आहे. हे अनेकांच्या पापांच्या खंडनिस्तव ओतिले जात आहे. जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करिता. त्याचे सेवक या नात्याने आम्ही हा प्याला तुम्हास देतो. घ्या, आपण एकत्र सेवन करून त्याची घोषणा करूया. आजच्या या विधीचा भाग होण्यासाठी परमेश्वराने आम्हाला कृपा दिली, संधी दिली. त्यासाठी एक उपकार स्तुतीची प्रार्थना आपण करणार आहोत. आपल्या मंडळीच्या वडील श्रीमती स्नेहलता कालुनाक्का, मी आपणाला विनंती करतो, आपण थोडक्यात प्रार्थना करावी. प्रिय येशू ख्रिस्ता, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. तो आम्हाला या पवित्र विधीमध्ये भाग घेण्याची संधी दिलीस. तुझ्या मंदिरामध्ये येऊन प्रिय प्रभू तुझं वचन ऐकण्याची संधी तो आम्हाला दिली. जे काही सुंदर वचनं आमच्या कानी तू पडू दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझ्या दयेबद्दल तो आमच्यासाठी जे बलिदान केलं, आम्ही पापी असताना प्रिय प्रभू तो आमच्यासाठी मरण पावलास. केवढं प्रिय प्रभू, महान प्रेम तो आमच्यावरती केलं. त्या तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या प्रीतीबद्दल, तुझ्या करुणेबद्दल, तुझ्या सर्व दयेबद्दल मनापासून आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. तो आमच्या पापासाठी प्रिय प्रभू तू मेलास आणि परत उठलास. आधी तो आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेस आणि परत तो येणार आहेस प्रभू. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रिय प्रभू जेवणाची तयारी करत, आमच्या अंतःकरणाची तयारी करत जागृत असावं. तुझी आम्ही प्रतिघोषणा रोज प्रिय प्रभू आम्ही जगाला करावी, आमच्या शेजाऱ्यांना करावी, विधर्मी लोकांना आम्ही करावी. स्वतः आजूबाजूला आम्ही राहत असताना आमच्या जीवनाच्याद्वारे आम्ही इतरांना साक्ष द्यावी. यासाठी तो आमचं सहाय्य कर आणि मदत कर, अशी पण आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू, तो आम्हाला सर्वांना हा विधी आशीर्वादित होऊ दिला, त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमीन. या वेळेला क्वायर काही गीत गायन करेल आणि मग प्याले गोळा करण्यात येतील. काही कोर्सेस आपण गाणार आहोत. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष देते
आपल्या मंडळीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश वळवी सर हे आपल्याशी बोलू इच्छितात. सर्वांना सलाम. परमेश्वराच्या मंदिरामध्ये वेळेवर उपस्थित राहणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. परंतु आज काही तांत्रिक अडचणीमुळे आपलं भक्ती उपासना जवळपास अर्धा तास उशिरा सुरू झाली आणि आमच्या आशीर्वाद कॉलनीमध्ये लाईन होती आणि चर्चच्या मीटरमधून लाईन नव्हती आणि बांधकाम चालू असल्यामुळे जे जनरेटर होतं ते पण डिस्कनेक्ट केलेलं होतं. काल ती लाईन लावण्याचा प्रयत्न केला परंतु पावसामुळे काय वायरमॅन आला नाही आणि वायरमॅन आलं तर ते जनरेटर सुरू झालं नाही. असो, या सर्व प्रकाराबद्दल मी मंडळीचा अध्यक्ष म्हणून आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये असा पुनरावृत्ती होणार नाही अशी आशा बाळगतो. धन्यवाद. आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आपण आशीर्वाद घेऊया. गीत गायन करून एकमेकांना सलोम करून आजची उपासना समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या विनाशाने सोडतो तसेच तू आमची विनाश आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांबरोबर येसे चर्च नंदुरबार व त्याशी संलग्न असणाऱ्या सर्व प्रिय मंडळ्या आणि देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.